इस्रायल आणि इराणमध्ये 12व्या दिवशी युद्धबंदी, कतारची मध्यस्थी, तर अमेरिकेच्या युद्धविरामाच्या प्रस्तावावर इराण आणि इस्रायलची सहमती. युद्धबंदीचा अमेरिकेचा दावा इराणनं खोडला. इराणनं लष्करी कारवाई थांबवलेली नाही. शस्त्रसंधीचा कोणताही करार झालेला नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अराक्ची यांची एक्स पोस्ट. युद्धबंदीच्या निर्णयाआधी इराणचे कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हवाई हल्ले. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सगळ्यात मोठ्या लष्करी तळाला केलं लक्ष्य. कतारचं हवाई क्षेत्र बंद. हिंदी सक्तीवरून राज्य सरकारची तूर्त माघार. त्रिभाषा सूत्रासंदर्भात राजकीय नेते, पालक, संघटना, त्याचबरोबर साहित्यिक, भाषा तज्ज्ञांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय. कालच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. महापालिका निवडणूक डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता. प्रभाग रचनेसाठी 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत. ड वर्ग महापालिकांची प्रभाग रचना 13 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी. तिहेरी लढतीमध्ये कोणते पवार बाजी मारणार याकडे लक्ष. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या अर्जावर होणार सुनावणी. एसटी महामंडळाला 10,000 कोटींचा तोटा. श्वेतपत्रिका जारी. 4 वर्षात फायद्यात आणण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्धार. मुंबई, कोकणासह नाशिकमध्ये पावसाची दमदार बॅटिंग. तर आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा. पावसाचा येलो अलर्ट जारी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडवरून जेजुरीकडे प्रस्थान करणार. तर तुकाराम महाराजांची पालखी यवतवरून वरवंडला मुक्कामी जाणार. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला. Thank you.